नमस्ते, मी स्नेहा कारपरकर. SP9 मराठीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 20 बातम्या. तर पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष बातम्या. अवकाळी पावसाचा इशारा. हवामान विभागाने पुढील 48 तासात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. काढणी केलेल्या पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन. ऊस दराचा प्रश्न तीव्र. FRP पेक्षा जास्त दर मिळावा यासाठी शेतकरी संघटना आक्रमक. कारखानदारांशी चर्चा सुरू. वाहतूक कोंडी वाढली. शहरातील मुख्य चौकांमध्ये गर्दी. सिग्नल प्रणाली व पार्किंग व्यवस्थेची गरज अधोरेखित. स्वच्छता मोहिमेला सुरुवात. महापालिकेने विशेष अभियान राबवून कचरा व्यवस्थापन सुधारण्याचा प्रयत्न. पाणी पुरवठा समस्या. काही भागात कमी दाबाने पाणी पाईपलाईन दुरुस्तीची कामे सुरू. डिजिटल शिक्षण प्रकल्प. शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम व ई-लर्निंग सुविधा वाढवण्यावर भर. ग्रामीण आरोग्य शिबिरे. मोफत तपासणी, आरोग्य वाटप व जनजागृती कार्यक्रमांना प्रतिसाद. तर आता पाहूयात महाराष्ट्रातील विशेष बातम्या. नागपुरात पोलीस कर्तव्य मेळावा. देशभरातील पोलीस अधिकारी सहभागी. आधुनिक तंत्रज्ञान व सुरक्षा पद्धतीचे प्रदर्शन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासावर भर. रस्ते, पाणी, गृहनिर्माण यांसारख्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश. वादळी पावसाचा इशारा. राज्यातही काही भागात गारपीट व वाऱ्यांचा अंदाज. शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला. कर्जमाफी चर्चेत. शेतकरी हितासाठी नवीन आर्थिक पॅकेजची शक्यता. नागपूर विकास कामे सुरू. सहकार भवन व इतर प्रकल्पांचे भूमिपूजन. नागपूरचा विकास वेगाने. महिलांसाठी योजना. स्वयंरोजगार व आर्थिक सक्षमीकरणासाठी नवीन योजना जाहीर होण्याची शक्यता. आरोग्य सेवेत सुधारणा. इंटिग्रेटेड हेल्थ केअर संकल्पनेला प्राधान्य. ग्रामीण भागात सेवा विस्तार. आता पाहूयात भारतातील विशेष बातम्या. नरेंद्र मोदी यांचा त्रिशूर रोड शो. मोठा जनसागर. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले. टेली लॉ उपक्रम विस्तार. दूरदूरच्या नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला. न्याय प्रवेश सुलभ. डिजिटल इंडिया गतिमान. ग्रामीण इंटरनेट, ई गव्हर्नन्स सेवा व ऑनलाईन सुविधा वाढवण्यावर भर. संरक्षण क्षेत्रात प्रगती. मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी संरक्षण उत्पादन वाढत आहे. आर्थिक स्थिती स्थिर. महागाई नियंत्रणात. उद्योग व सेवा क्षेत्रात सकारात्मक संदेश. महागाई नियंत्रणात. उद्योग व सेवा क्षेत्रात सकारात्मक संकेत. आरोग्य व शिक्षण गुंतवणूक. नवीन योजना. डिजिटल शिक्षण व सार्वजनिक आरोग्य सुविधांचा विस्तार. तर या अशा टॉप 20 बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.